म्हणजे त्यांनी 2 लाखाचा लॉस केला फक्त 24 तासामध्ये. 2 दिवसापूर्वी एका व्यक्तीने मला मेसेज केला. त्यांना डिपॉझिटची सर्व्हिस पाहिजे होती. फंड्स डिपॉझिट करायचे होते त्यांच्या फॉरेक्स ट्रेडिंगसाठी. डिपॉझिट झाल्या त्यांनी रात्री 11 नंतर एक्झिक्युशन करायला सुरुवात केली. विदाऊट एनी एनालिसिस, विदाऊट एनी प्रॉपर प्लॅनिंग ट्रेड्स घ्यायला सुरुवात केली. तो पण एकदम हेवी लॉटने. $500 त्यांनी डिपॉझिट केले होते. त्यानंतर त्यांना $500 वरती $600 प्रॉफिटही दिसायला लागला आणि हा प्युअरली लक बाय चान्सचा ट्रेड होता. तरी त्यांनी बुक नाही केला. बुक न करता त्यांनी होल्ड केला. होल्ड केल्यानंतर त्यांनी असेच रॅन्डम 2-4 ट्रेड्स केले आणि पूर्ण $500 कॅपिटल हे वाईप आउट करून टाकले. वाईप आउट केल्यानंतर त्यांनी त्यांच्या थ्रू पर्सनली अजून $500 डिपॉझिट केले आणि ते सकाळी 7 वाजेपर्यंत पूर्ण वाईप आउट करून टाकलं. म्हणजे रात्रभर पूर्ण ट्रेड्स केले आणि अकाउंट वाईप आउट केले. वाईप आउट केल्यानंतर त्यांनी मला कॉन्टॅक्ट केला की सर असा इश्यू झालाय, मी रॅन्डम ट्रेड्स घेतो, माझं मेंटॅलिटी खराब झालेली आहे, सायकोलॉजी खराब आहे आणि प्रॉपर प्लॅन नाहीये ट्रेड घेण्यासाठी. त्यानंतर मी त्यांना सांगितलं की सर तुम्ही एक प्रॉपर सेटअप शिका, तुम्ही रिस्क मॅनेजमेंट शिका, तुमचे रॅन्डम ट्रेड्स घेण्यापासून तुम्ही स्वतःला कंट्रोल करा, तुमच्या माइंडवरती कंट्रोल करा. ओके बोलले आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्यांनी परत $1,000 डिपॉझिट केलं आणि 1,000 डिपॉझिट करून त्यांनी रात्री 11-12 वाजता डिपॉझिट केलंय आणि सकाळी 6 वाजेपर्यंत त्यांनी परत $1,000 लॉस केला. म्हणजे त्यांनी 2 लाखाचा लॉस केला फक्त 24 तासामध्ये. जर तुम्ही 2-2 लाख रुपये लॉसेस करताय आणि ऍट द एंड येऊन म्हणतात की स्टॉक मार्केट किंवा फॉरेक्स मार्केट हे एक सट्टा आहे, जर तुम्ही 2-2 लाख रुपये लॉस करताय विदाऊट अनालिसिस मार्केटमध्ये ट्रेड करताय आणि शेवटी म्हणतायत की मार्केट हे एक सट्टा आहे, फॉरेक्स मार्केटमध्ये पैसा कमवणं इझी नाहीये, तर मित्रांनो तुम्हाला मी सांगेल असे ट्रेड्स जर मार्केटमध्ये घेऊन तुम्ही लॉसेस करणार असाल तर 100% मार्केट तुमच्यासाठी जुगारच आहे.